Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदारांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा. अजितदारांचं भाष्य, तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमानी यांचा सवाल. राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्रीच ठरवणार का. अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानी या मागणीवर ठाम. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न, घटना गंभीर, याचं राजकारण करू नका. संजय राऊतांच्या सुरेश धसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांसारखा मोहरा पुढे आणला. धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा वापर केला. संजय राऊतांचा हल्ला. खतांचा घोटाळा उघड करण्यापासून मला रोखण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना बुडवण्यासाठी धनंजय मुंडेंचा मोठा स्कॅम. वेबसाईटवरून खतांची ऑर्डर दिल्याचा दाखला देत अंजली दमानी यांचा आरोप. ऑर्डर घरी पोहोचण्यापूर्वीच रोखल्याचा दावा. सरपंच हत्या प्रकरणात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज मस्साजोग ग्रामस्थांची बैठक. आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार. निवेदन देऊनही विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती नाही, अशा अनेक मागण्यांवर ग्रामस्थ निर्णय घेणार. मी महिला आमदार म्हणून मला त्रास. कालच्या कार्यक्रमात महिलांना डांबून ठेवण्यात आलं. आमदार सरोज अहिरे यांचा शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्यावर आरोप. अजितदारांसमोर तक्रारीचा पाढा वाचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशात तिरुपती बालाजीचं घेतलं दर्शन. आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार. अधिवेशनात 57 देशांचा सहभाग. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल. थोड्याच वेळात कोकणातील सर्व आमदार खासदारांची शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये. शिवसेना भवनात ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक. 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार. शिवसेनेचं पुण्यातील मिशन टायगर रखडलं. ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं 3 माजी आमदारांचा अद्याप पक्षप्रवेश नाही. अजून महिनाभरात पुण्यातील पक्षप्रवेश होणार नाही, सूत्रांची माहिती. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी, चुकल्यानंतर कान पकडणारी नाती जपायची. मग आरशासारख्या त्या प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. भास्कर जाधवांचं नवीन व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. भास्कर जाधव नाराज नाहीत, ते ठाकरेंशी बोलतील. नाराजांना थांबवणं ही जाधवांची भूमिका. माजी आमदार वैभव नाईकांची प्रतिक्रिया. राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला. निधीचा तुटवडा असल्यानं महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालातून समोर. तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यात आव्हान. भाजप सदस्य नोंदणीची गाडी मुंबईत 50% वर अडकली. 20 लाखांचं टार्गेट असताना मुंबईत 10 लाख सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजप उद्या मॅरेथॉन बैठका घेणार. कल्याण दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी न्यायालयाची परवानगी. सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस बंदोबस्तात डागडुजी सुरू करण्याचे निर्देश. उजनी धरणातून आज सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणी सोडण्यात येणार. 1600 क्युसेकनं टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा केला जाणार. धरणात सध्या 98 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक. नागपुरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण. मध्य प्रदेशातील 7 वर्षीय मुलीवर उपचार सुरू. महिन्याभरात जिल्ह्यात 10 जीबीएस रुग्णांची नोंद. तर राज्यातील मृतांची संख्या 6 वर. यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी पैसे तात्काळ खात्यात जमा होणार. देशभरात ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू. ऑनलाईन पेमेंट्स ॲप युजर्सना मोठा दिलासा. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज त्रिसदस्यीय समितीची बैठक. पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 20 फेब्रुवारीला शपथविधी. 19 तारखेला आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ नेता ठरवला जाणार. विधिमंडळ नेता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती.
बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ, 3 दिवसात 121 कोटींची कमाई. विकी कौशलच्या 10 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला. इंडियाज गॉट लेटंटमधील वादग्रस्त विधान प्रकरणी समय रैनाची ऑनलाईन जबाबाची विनंती फेटाळली. उद्या प्रत्यक्षात हजर राहण्याचे सायबर सेलचे आदेश. भारताबाहेर असल्यानं व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची समयची विनंती फेटाळली. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.